मंत्रिपद मिळत असतानाच एका आमदाराने धमकी दिली होती, तुम्हाला मंत्रिपद मिळालं तर मी राजीनामा देईन अशी धमकी देण्यात आली होती आणि त्यांनाच आता मुख्यमंत्र्यांनी सिडकोचं अध्यक्षपद दिलं आहे। संजय शिरसाट यांचं नाव न घेता भरत गोगावले यांनी खळबळजनक गौप्यस्फोट केला। तर आम्ही नाराज नाही, गोगावलेंच्या मनात काही राहत नाही असं शिरसाट म्हणाले। साहेबांनी आम्हाला विचारलं असेल काय करायचं। एक जण बोलला मी 12 वाजता राजीनामा देतो, त्याला समजवला, बोलला तुम्ही मंत्रिमंडळाची शपथ घेतली का? मी 12 वाजता राजीनामा देतो। म्हणून साहेबांनी कदाचित त्याला आता शेडकोचं चेअरमन पद केलं। लक्षात बोलले की आता काय करू शेड, तर मला मंत्रिपद नाही भेटलं तर माझी बायको आत्महत्या आमच्या बायकोची काय हा विषय बाहेर यायला नको होता, परंतु बरंच असं आहे त्याच्या मनात काही राहत नाही, तो बोलून जातो आणि त्याचा परिणाम असा होता आम्हाला त्याचं उत्तर द्यावं लागतं, म्हणून ते तिथपर्यंत तो विषय मर्यादित होता। सीएम साहेबाच्या मनात आजही आहे, उद्या पण राहणार आहे, त्यांना आम्हाला त्यांच्याबरोबर मंत्री म्हणून पाहिजे त्यांची सुद्धा इच्छा होती, पण राजकीय या समीकरणामध्ये थोडंसं गडबड झाली, म्हणून आम्ही कोणी एकमेकावर नाराज आहे तर आमचं काही वैयक्तिक आहे असं काही नाही। बरंच स्वतः आज दुपारी जाऊन एसटी महामंडळाचा पद